नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मिशन क्लर्क टायपिस्ट अँड टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा 2023 साठीचे आपले स्टडी स्ट्रॅटेजी आहे ते सुरू होते। तर त्यामधील चौथी स्टडी स्ट्रॅटेजी जी आहे तर ही तुमच्याशी आता शेअर करतोय। ही 17 नोव्हेंबर पासून 27 नोव्हेंबर पर्यंत तुमची स्टडी स्ट्रॅटेजी आहे ती चालेल। ठीक आहे, 17 नोव्हेंबर पासून 27 नोव्हेंबर पर्यंत ही स्टडी स्ट्रॅटेजी तुमची चालेल आणि ही एकूण 6 व्हिडिओ तुम्हाला मी द्यायचं ठरवलेलं आहे। तर त्यामधला आपला चौथा व्हिडिओ जो आहे तो आजपासून तुम्हाला ही जी स्टडी स्ट्रॅटेजी आहे ती तुम्हाला फॉलो करायची आहे। ठीक आहे, तर जे कोणी फॉलो करतील त्यांना निश्चितपणे चांगला तुमचा स्कोर हा मुख्य परीक्षेमध्ये येईल आणि जे कोणी फॉलो करणार नाहीत आणि ज्यांचा कोणी स्वतः प्लॅन इम्प्लिमेंट केलेला असेल त्यांनी तुमच्या प्लॅननुसार कंटिन्यू राहा, पण जे कोणी पहिल्यापासून आपले स्टडी स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ फॉलो करतात त्यांनी हा प्लॅन नक्कीच तुम्हाला इथून पुढे फॉलो करायचा आहे। तर 17 नोव्हेंबर पासून 27 नोव्हेंबर पर्यंत तुमचा हा प्लॅन चालेल। तर बघा तुम्हाला काय काय क्लिअर करायचं आहे। तर मराठी व्याकरणासाठी तुमच्याकडे मोरा वाळिंबे आणि बाळासाहेब शिंदे हे दोन पुस्तकं तुमच्याकडे असणं गरजेचे आहेत आणि इंग्रजी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदे आणि पाल अँड सुरी ही दोन पुस्तकं तुमच्याकडे असणं गरजेचे आहेत। ठीक आहे, प्लस चॅप्टरनुसार झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचं कंपायलेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। तर तुमच्याकडे झिरो इरॉरर किंवा बाळासाहेब शिंदेचं पुस्तक तुमच्याकडे मराठी आणि इंग्लिशसाठी असणं तुमच्याकडे गरजेचं आहे। तर कुठले चॅप्टर्स क्लिअर करायचे बघा। तर मराठीसाठी शब्दसिद्धी, ठीक आहे, वाक्य संश्लेषण आणि वाक्य रूपांतर हे 3 चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहील। तर हे 3 चॅप्टरवरचे मॅक्झिमम शक्यतो तितके प्रश्न उत्तर सोडवा। प्रश्न उत्तराच्या माध्यमातून तुमचे चॅप्टर जे असतील ते क्लिअर आउट होऊन जातील। प्लस यासाठी संदर्भ पुस्तक तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, मोरा वाळिंबेच्या या पुस्तकामधून सगळे नियम करा आणि बाळासाहेब शिंदेमधून सगळे एमसीक्यू जे असतील ते प्रॅक्टिस करा किंवा झिरो एररचं पुस्तक तुम्ही तो वापरू शकता। तर हे 3 चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहील, शब्दसिद्धी, वाक्य संश्लेषण आणि वाक्य रूपांतर। आणि प्लस तुम्हाला मी पहिल्यापासून आधीपासून सांगत आलो की दररोज 10 प्रश्न 10 समानार्थी शब्द 10 म्हणी आणि 10 वाक्प्रचार डेलीच्या डेली पाठ करत चला, म्हणजे तुम्हाला इथं काही सुद्धा प्रॉब्लेम जो आहे तो येणार नाही। ठीक आहे, तरी झालं मराठीचं टार्गेट। इंग्रजीसाठी तुम्हाला क्लॉजेस, सिंथेसिस आणि क्वेश्चन टॅग हे 3 चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहील। क्लॉजेस, सिंथेसिस आणि क्वेश्चन टॅग ह्याच्यावरती सुद्धा मॅक्झिमम एमसीक्यू जे आहेत, ठीक आहे, आयोगाने विचारलेले पीवायक्यू असतील किंवा जितके तुम्हाला जास्त एमसीक्यू सोडवता येतील तितके जास्त एमसीक्यू सोडवा, कारण याने तुमचा कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो बिल्डअप होणार आहे। ठीक आहे, तर मॅक्झिमम इंग्रजीचा व्याकरणाचा अभ्यास हा एमसीक्यूच्या फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही केला, पण यासाठी तुमच्याकडे बाळासाहेब शिंदेचं पुस्तक असणं तुमच्याकडे गरजेचं आहे, विश्लेषणासहित जे आहे ते, प्लस झिरो एररचं सुद्धा पुस्तक तुमच्याकडे इथं असणं गरजेचं आहे। तर यामधून तुम्ही तेच आन्सर का दिलेला आहे, एक्झॅक्टली त्या प्रश्नाचं उत्तर सोल्युशन तिथं का दिलं आहे किंवा तिथं कुठला नियम वापरलेला आहे हे तुमचा प्रश्न उत्तराच्या माध्यमातून इंग्रजीचं चांगल्या प्रकारे तुम्हाला समजू शकतं। ठीक आहे, तर हे पाल आणि सुरी सुद्धा तुम्ही तो वापरू शकता। जर इंग्रजी तुम्हाला कठीण जातं समजायला तर बाळासाहेब शिंदेचं पुस्तक जे आहे ते यासाठी तुम्हाला इथं वापरू शकता। प्लस झिरो इरॉरर किंवा बाळासाहेब शिंदेचं जे विश्लेषणाचं पुस्तक आहे ह्या 3 चॅप्टरवरचं ते व्यवस्थित घ्या, त्याच्यावरचे जास्तीत जास्त प्रश्न उत्तर सगळे तुम्ही पाठ करून टाका। दररोज 10 शब्द पाठ करायचे समानार्थी, दररोज 10 इडियम्स आणि 10 प्रजेस वाक्प्रचार आणि म्हणी, आणि दररोज 10 तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्यूशन जे आहे ते पाठ करायचे आहेत। ते तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, पहिल्यापासून दिवसापासून तुम्हाला सांगत आलेलं आहे। ठीक आहे, तर जे कोणी हॅबिच्युअल असाल त्याने नक्कीच याचा फायदा जो आहे तो होत असणार आहे। तर हे झालं तुमचं इंग्रजीचं टार्गेट। त्याच्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता बघा। गणितासाठी तुम्हाला गुणोत्तर आणि प्रमाण आणि भागीदारी ह्या 2 चॅप्टरचं टार्गेट राहील। ह्या 2 चॅप्टरवरचे मॅक्झिमम एमसीक्यू जे असतील ते सोडवा आणि बुद्धिमत्तासाठी वेन, आकृत्या आणि नातेसंबंध हे 2 चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहणार आहे। ठीक आहे, तर हे व्यवस्थितरित्या दोन्ही चॅप्टरवरचे म्हणजे गणिताचे 2 आणि बुद्धिमत्ताचे 2 चॅप्टर तुमचे व्हायला पाहिजेत आणि याच्यावरचे जास्तीत जास्त प्रश्न उत्तर सोडवा, म्हणजे तुम्हाला याची भीती जी आहे ती वाटणार नाही। तर तुमचं गणित आणि बुद्धिमत्ताचं टार्गेट आहे। पुढचा विषय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ॲज अपडेटेड तुम्हाला सांगितलेलं आहे। तर हे 16 डिसेंबर 2023 पर्यंत तुमचं जे आहे ते कंटिन्यूअस तुम्हाला मी ठेवायला सांगितलेलं आहे। दररोज तुम्हाला 10-10 मिनिटं तुम्हाला हे वाचायला सांगितलेलं होतं आणि दररोज या 2 घटकावरती विचारलेले दररोज 10 ते 15 जरी प्रश्न तुम्ही सोडवले असते तरी सुद्धा तुमचा ऑलरेडी संपलेलंच असेल। ज्यांनी कोणी वाचलेलं असेल त्यांचं संपलेलं असेल, जे कोणी आपली स्टडी स्ट्रॅटेजी मनापासून फॉलो करतायत त्यांना त्याचा निश्चित फायदा जो आहे तो होत असेल। कुठले एक संदर्भ पुस्तक तुमच्याकडे असेल तरी चालेल, किशोर लोटेस वापरा, आमिर शेख वापरा, तुमच्याकडे XYZ कोणतेही पुस्तक असू दे, कारण हे अधिनियम काही बदलत नाहीत, सगळ्या पुस्तकामध्ये सेमच राहतात। ठीक आहे, प्लस दररोज तुम्हाला 10 मिनिटे करायला सांगितलेलं आहे। नक्कीच तुमचे आय होप वाचून झाले असेल तर याची पुन्हा उजळणी करा। याच्यावरचे प्रश्न सोपे असतात, अजिबात प्रश्न यातले चुकायचे नाहीत। पुढचा विषय आहे भारतीय राज्यव्यवस्था। राज्यव्यवस्थेसाठी तुम्हाला सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय, ठीक आहे, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय तुमचं टार्गेट राहील। प्लस जी काही राज्यघटनेमधील सगळी कलमे आहेत, जे चार्ट आहेत, हे सगळे तुमचे बाय हार्ट असली पाहिजेत। ठीक आहे, तर ही सर्व कलमाचं तुमचं टार्गेट राहील। प्लस सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय ह्या 2 चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहील। ओके, तर व्यवस्थितरित्या करून घ्या। रंजन कोळंबे, एम लक्ष्मीकांत आणि आयोगाच्या झालेल्या सगळ्या पेपर्समधून हे व्यवस्थितरित्या वाचून घ्या, तरी तुमचं पॉलिटीचं टार्गेट आहे। पुढचा विषय महाराष्ट्राचा भारताचा भूगोल आणि काही प्रमाणामध्ये जगाचा भूगोल सुद्धा काही महत्त्वाचे चॅप्टर जे आहेत आपल्याला करायचं आहे। तर वारी हे तुमचं टार्गेट राहील। महाराष्ट्र आणि भारताची लोकसंख्या, ग्रामीण वस्त्या आणि तांडे
आहे. ठीक आहे, म्हणजे वारे जगाच्या भूगोलामधून आणि महाराष्ट्र आणि भारताची लोकसंख्या आणि ग्रामीण वस्ती आणि तांडे हे तुमचं चॅप्टरचं टार्गेट राहणार आहे. संदर्भ पुस्तकं महाराष्ट्राच्या भूगोलासाठी ए बी सौदी, कोळंबे किंवा द्वीपसमूहापैकी कुठले एक पुस्तक वापरा. भारताच्या भूगोलासाठी कोळंबे किंवा द्वीपसमूहापैकी कुठले एक पुस्तक वापरा आणि जगाच्या भूगोलासाठी ए बी सौदींचं पुस्तक तुम्हाला जे आहे ते वापरायचं आहे. तरी झालं भूगोलाचं टार्गेट. पुढचा विषय अर्थव्यवस्था नियोजन आणि विकास विषयक अर्थशास्त्र. तर याच्यामध्ये भारतातील आर्थिक सुधारणा, उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरण आणि बँकिंग ह्या 2 चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहील. ठीक आहे, म्हणजे ओखाजे धोरण, उदारीकरण, खासगीकरण, जागतिकीकरण आणि बँकिंग, तर हे तुमचं टार्गेट राहील. व्यवस्थितरित्या हे क्लिअर करून घ्या. जास्तीत जास्त PYQ सोडवा आणि प्लस मिळतील तिथे MCQ या चॅप्टरचे जास्तीत जास्त तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. संदर्भ पुस्तक रंजन कोळंबे, किरण देसलेंचं बागेक आणि MPSC PYQ. तरी झालं तुमचं इकोचं टार्गेट. पुढचा विषय इतिहास. इतिहासमध्ये तुम्हाला ऑलरेडी सांगितले की दररोज एक समाज सुधारक किंवा ज्या महत्त्वाचे व्यक्ती असतील त्या न चुकता तुम्हाला वाचायचे आहेत. आणि प्लस गांधीयुगातील राष्ट्रीय चळवळ हा तुमचा टार्गेट राहील. या 10 दिवसामध्ये गांधीयुगातील राष्ट्रीय चळवळ संपूर्णपणे क्लिअर करून घ्या. ठीक आहे, कशातून वाचणार? भारताच्या इतिहासासाठी समाधान महाजन आणि महाराष्ट्राच्या इतिहासासाठी अनिल काठाण गाठाण्यांच्या पुस्तकातून तुम्हाला हे चॅप्टर जो आहे तो क्लिअररित्या व्यवस्थितरित्या संपवायचा आहे. हे झाले इतिहासाचे टार्गेट. पुढचा विषय सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान. तर भौतिकशास्त्रामध्ये मापन पद्धती, गती आणि उष्णता हे तुमचं टार्गेट राहील. आणि रसायनशास्त्रामध्ये दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्र, धातू आणि अधातू हा तुमचं टार्गेट राहील. वनस्पतीतील वाढ आणि विकास, सुपुष्प वनस्पतींचे बाह्य वैशिष्ट्य आणि फलन हे तुमचं टार्गेट राहील. प्राणीशास्त्रामध्ये प्राणी, पेशी आणि सजीवांचे वर्गीकरण हे तुमचं टार्गेट राहील. ठीक आहे, तर मानवी आरोग्यशास्त्र काय आपल्याला मुख्य परीक्षेला नाहीये. फक्त भौतिकशास्त्र, मापन पद्धती, गती आणि उष्णता, रसायनशास्त्रामध्ये दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्र, धातू आणि अधातू, वनस्पतीशास्त्रामध्ये वनस्पतीतील वाढ आणि विकास, सुपुष्प वनस्पतींचे बाह्य वैशिष्ट्य आणि फलन, प्राणीशास्त्रामध्ये प्राणी, पेशी आणि सजीवांचे वर्गीकरण हे तुमचं त्या विषयातलं तुमचं टार्गेट राहणार आहे. ठीक आहे, प्रत्येक विषयात 2-2 चॅप्टर तरी तुम्हाला संपवायचे लागतील 10 दिवसामध्ये, तर सिलेबस जो आहे तो तुमचा उरकणार आहे. ठीक आहे, म्हणून ते वर्ष आपल्यासाठी का प्रिपेअर करायचं असतं की नंतर असा जास्त लोड आपल्यावरती यायला नको. तर तुम्ही वर्षभर आधी वाचल्याचा तर फक्त उजळणीचा पाठ राहतो, तर उजळणीमध्ये पटकन तुमचं होऊन जातं. तरी सुद्धा तुम्हाला मी सांगतो जास्तीत जास्त MCQ सोडवा. MCQ ने तुमचं कॉन्फिडन्स लेवल बुस्टअप होईल आणि तुम्हाला काही सुद्धा लोड जो आहे तो येणार नाही. संदर्भ पुस्तकं दीप्सन पब्लिकेशनचं सामान्य विज्ञानचं पुस्तक आणि लुसेंट पब्लिकेशनचं सामान्य विज्ञानचं पुस्तक तुम्हाला इथं वाचायचं आहे. कंटिन्युअसली वाचा. सामान्य विज्ञान हा स्कोरिंग विषय आहे. जर तुम्ही व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला सामान्य विज्ञान हा चांगला सुद्धा स्कोर जो आहे तो तुम्हाला करून देऊ शकतो. तरी झालं सायन्सचं टार्गेट. पुढचा विषय आहे दूरसंवेदन, हवाई आणि ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली, त्याचं उपयोजन आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञान. तर मी आधीपासून तुम्हाला सांगत आलोय की ह्याला दररोज तुम्हाला 10 ते 15 मिनिटं द्यायची आहेत. जे कोणी व्यवस्थित आपले स्टडी टार्गेट पहिल्यापासून मनापासून फॉलो करत असेल त्यांनी आतापर्यंत तुमचं वाचन पूर्ण झालेलं असेल. ठीक आहे, 16 डिसेंबरपर्यंत हे तुम्हाला कंटिन्युअसली वाचायचं आहे. संदर्भ पुस्तक तुम्हाला सांगितले की सौदीचं संदर्भ पुस्तक इथं वापरू शकता. प्लस सचिन भस्केचं नवीन पुस्तक आलेलं आहे तर ते सुद्धा तुम्ही इथं वापरू शकता. सचिन भस्केचं पुस्तक सुद्धा तंत्रज्ञानासाठी जे आहे हे चांगलं आहे, तर त्यामधून सुद्धा तुम्ही त्या गोष्टी करू शकता. ठीक आहे, तर हे झालं तुमचं टार्गेट. त्याच्यानंतर चालू घडामोडी ज्या आहेत ह्या तुम्हाला जुलै-ऑगस्ट 2023च्या चालू घडामोडी व्यवस्थितरित्या वाचायच्या आहेत. जुलै-ऑगस्ट 2023च्या चालू घडामोडी परफेक्टरित्या 2 महिन्याचं करून घ्यायच्या. कशातून असणार? परिक्रमाचं पुस्तक आणि सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडीचं पुस्तक, यामधून चालू घडामोडी ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या वाचून घ्या. ठीक आहे, तर हे अशा प्रकारचं तुमचं टार्गेट आहे. आय होप सर्वांनी व्यवस्थित आधीचे 3 टार्गेट संपवलेले असतील. तर हे 4थं स्टडी टार्गेट आहे, व्यवस्थितरित्या फॉलो करून द्या. बाकीचे 2 स्टडी टार्गेटचे व्हिडिओ सुद्धा लगेच मी अपलोड करून टाकतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नंतर जे आहे ते तुम्ही कुठलेही मिस आउट करणार नाही. तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.